नमस्कार दोस्तों, मी वैभव छाया. वैभव छाया टॉक्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मागील 2 आठवड्यांमध्ये आपण अनेक मान्यवर विचारवंतांशी चर्चा केल्या आणि त्या चर्चा इथे यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केल्यानंतर अनेकांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिले आणि सांगितलं, की आपल्याला अनेक नवनवीन विचारवंतांसोबत चर्चा करायची आहे आणि ती चर्चा आम्हाला पाहायला आवडेल. म्हणून आज मी आपल्यासोबत घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर सर यांना. ज्ञानेश वाकुडकर सर लोकजागर या सामाजिक संस्थेचे प्रणेते आहेत, संस्थापक आहेत आणि गेली अनेक वर्ष या संस्थेच्या माध्यमातून ते काम करत आहेत. त्यांचा मूळ स्वभाव हा जरी प्राध्यापिका करणाऱ्या प्राध्यापकी करण्याचा असला, म्हणजे ते कॉमर्स या विषयातले वाणिज्य शाखेतले प्राध्यापक आहेत. त्याचसोबत त्यांनी LLB कंप्लीट केलेलं आहे. पण त्यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला जी आहे ती एक कवी मनाचा माणूस म्हणून, गीतकार म्हणून असलेली ती ओळख आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या पत्रकारितेमध्ये गेल्या 40 वर्षांचा एक प्रदीर्घ असा प्रवास आहे. राजकारणामध्ये ते सक्रिय सभासदही होते. शिवसेना या पक्षामध्येही त्यांनी काम केलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, की अ, मंडल कमिशनच्या एकूण प्रश्नावरून ते पक्षातून बाहेरही पडले आणि त्यांचं राजकारण, त्यांची अतिशय बेबाक मतं, परखड मतं आपण सोशल मीडियावरही पाहत असतो. तर सरांकडून आज आपण जाणून घेणार आहोत किंवा त्यांच्याबरोबर आपण एक चर्चा करणार आहोत, की बंगालमध्ये भाजपाचा जो विजय झाला, त्या विजयानंतर भारतातल्या एकूण ज्या बी टीम आहेत, त्यांचा रोल काय आहे? आणि साकल्याने विचार करायला गेला, तर जो महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे असा, की बिगर काँग्रेसवादाचं राजकारण करणारे लोक, बिगर काँग्रेसवादाचं राजकारण करणारे पक्ष शेवटी अल्टिमेटली जाऊन भाजप नावाच्याच गटारगंगेला का मिळतात? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. चर्चा सुरू करण्याआधी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. मी काही बिगर काँग्रेसवादी राजकारणाचा विरोधक वगैरे नाहीये. इथे प्रत्येकाला आपलं राजकारण मांडण्याचा, करण्याचा, स्वतःचे मतदारसंघ बांधून स्वतःचं राजकारण उभं करण्याचा पूर्णपणे नैतिक आणि संवैधानिक हक्क आहे. पण आक्षेप याच गोष्टीला आहे, की या बिगर काँग्रेसवादी राजकारणाची पाळंमुळं नंतर जाऊन भाजपामध्येच का विलीन होतात याचा. तर आपण सुरू करूयात आपली आजची चर्चा ज्ञानेश वाकुळकर सरांसोबत. ही चर्चा शेवटपर्यंत पूर्ण ऐका. तुम्हाला खूप भारी भारी गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. ज्ञानेश सर, ओव्हर टू यू प्लीज. नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे धन्यवाद आणि सर्व रसिक आपले जे श्रोते असतील त्या मित्रांचं सुद्धा आभार. अतिशय महत्त्वाचा विषय तुम्ही त्या चर्चेच्या निमित्तानं घेतलेला आहे आणि त्यासाठी माझी निवड केली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुमच्याबद्दल अनेकदा ऐकत असतो, वाचत असतो. असो ते नंतर किती बाकीच्या गोष्टी येतीलच. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बंगालमधल्या पराभवाच्यामुळे देशामधल्या राजकारणाला एक मोठा धक्का बसलाय असं आपल्याला वाटते. आणि ममता दीदी म्हणून ज्या प्रसिद्ध आहेत, त्या प्रामुख्यानं बीजेपीला तर कधी त्या प्रतिस्पर्धी नव्हत्याच. बीजेपीच्या सरकारमध्येही त्या होत्या ना, बीजेपीच्या सोबत होत्या, त्याच्या आघाडीमध्ये होत्या आणि जेव्हा-जेव्हा काँग्रेस समर्थपणे पुढे यायचा प्रयत्न करायची, त्या वेळेस पंक्चर करण्याचं काम ज्याप्रमाणे केजरीवाल तिकडे करायचे, त्याप्रमाणे इकडे ममता बॅनर्जी सुद्धा करायच्या. त्याची अनेक उदाहरणं आहेत. ते काही इथे पुन्हा सांगण्याची गरज नाही. पण मुख्य मुद्दा असा आहे, की या आपण जे म्हटलं, की बिगर काँग्रेसवादाची सुरुवात कशी झाली? तर बिगर काँग्रेसवाद म्हणजे काय हे आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल आणि बिगर काँग्रेसवाद म्हणजे मग काँग्रेसकडे नसलेल्या कोणत्या गोष्टी तुम्ही देणार आहात? कारण जर एखादं प्रॉडक्ट आहे त्याच्यापेक्षा ते प्रॉडक्ट बाजूला ठेवून माझं प्रॉडक्ट घ्या, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट मधल्या काही क्वालिटी सांगाव्या लागतात. आता मग मग क्वालिटीज काही सांगायच्या त्याच्या त्रुटी सांगाव्या लागतात आधीच्या प्रॉडक्ट मधल्या. आता हे सांगताना सगळ्यांची होते गोची. कुणाकडेही बिगर काँग्रेसवादाच्या बाबतीतलं ठोस असं काहीच नाहीये. काहीच नाहीये मी सांगतो तुम्हाला. माझ्या नम्र म्हणजे मला माझा जो राजकीय संबंध आला थोडाफार म्हणजे 25 हो. ला मी पहिल्यांदा राजकीय म्हणजे 1900 सॉरी आपल्या म्हणजे 85 ला हो. पहिल्यांदा मी जेव्हा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलो, अपक्ष उतरलो आणि विकास परिषद या नावाच्या यानं चालत होतो आणि 4 महिन्यामध्ये मी नगर परिषदेची निवडणूक माझ्या पॅनलतर्फे लढवली आणि हो. त्यामध्ये 5 मेंबर आमचे निवडून आले. पहिल्याच 4 महिन्याच्या निवडणुकीमध्ये 5 मेंबर आमचे निवडून आले आणि उपाध्यक्ष आणि एक
कमिटीचा अध्यक्ष असं आम्हाला सत्ता मिळाली ते जाऊ द्या. ते सगळे समीकरण आणि त्यावेळेस ते बदलले वगैरे नगर परिषदेमधले. मुख्य मुद्दा कसा आहे, की बिगर काँग्रेसवादाच्या त्याच्यानंतर मग शिवसेना वगैरे, वगैरे ते जाऊ द्या. तो नंतरचा वेगळा इतिहास आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की बिगर काँग्रेसवाद म्हणून तर काँग्रेसचा आपण पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल, की काँग्रेस ही सर्वसमावेशक पार्टी आहे. काँग्रेसची सगळ्यात मोठी पुण्याई काय आहे, की काँग्रेसनं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे काही बलिदान दिलं, जे काही योगदान काँग्रेसचं आहे, त्याच्यामध्ये म्हणजे ते त्याच्या बरोबरीचं कुणाचंही नाही. हे सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल. कारण एवढा मोठा इतिहास तुम्ही लपवणार असाल तर तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार आहे? माझ्यावर विश्वास कोण ठेवणार आहे? आणि त्याच्यामुळे जे कोणी काँग्रेसला या पद्धतीनं नाकारतात, ते आपोआपच फ्लॉप होतात. थोडे कुणी आज होतील, कुणी उद्या होतील, कुणी परवा होतील. हां, एक गोष्ट नक्की, की काँग्रेसमध्ये काही दोष नाहीत का? तर असं नाही म्हणता येणार. दोष हे प्रत्येक व्यवस्थेमध्ये येतातच. येतातच. म्हणजे त्याबद्दल कोणतीही व्यवस्था त्याला काय म्हणू आपण त्यापासून दूर आहे असं म्हणता येणार. कोणतीही व्यवस्था असू द्या. धर्माची व्यवस्था असू द्या, समाजकारणाची व्यवस्था असू द्या, राजकारणाची व्यवस्था असू द्या किंवा कोणती व्यावसायिक एखादी प्रतिष्ठान असू द्या. तिथे हे कालांतरानं दोष येतात. प्रत्येक माणसाच्या काही क्वालिटीज असतात आणि त्यामुळे मग गैर काँग्रेसवादाची जी सुरुवात झाली, तर काय झालं, की ज्यांनी गैर काँग्रेसवादाची सुरुवात झाली त्यांचं स्वातंत्र्याच्या लढाईमधलं योगदान काँग्रेसच्या बरोबरीचं कुणाचं होतं? तर कुणाचंच नव्हतं. काही लोकांचं होतं थोडंफार. काही लोक सामाजिक चळवळीमध्ये होते. काही लोक स्वातंत्र्याच्याही चळवळीमध्ये थोडेफार होते. पण काँग्रेसचं समर्पण, काँग्रेसचा त्याग, काँग्रेसचं झोकून देणं आणि महात्मा गांधींसारखं सर्वव्यापी नेतृत्व हे काँग्रेसचं बलस्थान असल्यामुळे आणि त्यामुळे त्याची सत्ता अनेक वर्ष राहिली. नेहरूजींसारखं अतिशय दूरदर्शी दूरदर्शी आणि संवेदनशील नेतृत्व काँग्रेसला मिळालं. काँग्रेसनं विशेष म्हणजे सगळ्यात मोठी गांधीजींच्यामुळे काँग्रेसनं काय केलं, की विरोधकांना सुद्धा सामावून घेण्याचा अतिशय मोठा प्रयोग त्यांनी केला. अतिशय म्हणजे काँग्रेसचे विरोधक असलेले जसं इव्हन बाबासाहेब आंबेडकरांसारख्या मोठ्या माणसाच्या हातामध्ये संविधान म्हणजे खरं म्हणजे त्यांची भीती वाटायला पाहिजे काँग्रेसमधल्या अनेक लोकांना वाटतही होती ना त्यांच्या विद्वत्तेची. पण बाबासाहेब विरोधकही होते त्यांच्या विचाराचे ठामपणे. गांधीजींनाच ते महात्मा मी नाही मानत वगैरे म्हणायचे, तर तो काही द्वेषाचा भाग नव्हता. तो त्यांच्या एका वैचारिक मांडणीचा भाग होता. त्यांना बाबासाहेबांना ज्या काही मर्यादा जाणवत असतील त्यामध्ये, त्या अनुषंगाने मांडणी केली होती. तो काही द्वेषाचा भाग नव्हता. पण हे समजून घेतलं नाही. बाकीच्या गैर काँग्रेसवाद्यांच्या याच्यामध्ये काय होतं, की तुमच्याकडे त्याग नाही, तुमच्याकडे समर्पण नाही, तुमच्याकडे वेगळा विचार नाही आहे. याचा अर्थ सगळे बेईमान होते त्याच्यातले मी असं मुळीच म्हणणार नाही. पण तुम्हाला मोठं दुकान दाखवावं लागेल ना किंवा त्यांचं जे प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्टपेक्षा आमचं प्रॉडक्ट एक तर चांगलं आहे हे दाखवावं लागेल. त्याच्यात काही त्रुटी आहेत हे दाखवावं लागेल किंवा प्रॉडक्ट सेम असेल तरी आमचं प्रॉडक्ट स्वस्त आहे, डिलिव्हरी इझी आहे, घरपोच आम्ही सेवा देतो असं काहीतरी तुम्हाला दाखवावं लागेल ना. ते कुणालाही काही दाखवता आलं नाही आणि त्याच्यामुळे मग ह्या ज्या चळवळी होत्या, हे जे राजकारण होतं ते थोडा वेळ चाललं. नंतर ते पक्ष आपोआप आपोआप लुप्त होत गेले. बघा ना तुम्ही, याच्यातही ओके. समाजवादी हा एक पक्ष थोडासा टिकून आहे. समाजवादी म्हणजे मग अखिलेश यादव आहे, तिकडे लालू प्रसाद यामुळे बिहार टिकून आहे थोडंफार. कम्युनिस्टांचं होतं ते आता ते अर्थात ते काही एकदम संपणार आहेत असं नाही. एक काळ चांगला होता तो नाही आहे त्यांच्याकडे, पण ते संपणार नाहीये. मग आता बीजेपीच का? तर बीजेपीकडे काय आहे, तर बीजेपी काही संस्कृती नाही. बीजेपी ही विकृती आहे. काँग्रेस ही संस्कृती आहे. विकृती. ओके. बीजेपी ही बीजेपी ही विकृती आहे. विकृती आहे. बीजेपी ओके. विकृती आहे आणि काँग्रेस ही संस्कृती आहे. औषधीला पर्याय तुम्हाला दुसरी औषधी घ्यावी लागेल. बिमारी यायला तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. उलटं सीधं काहीतरी झालं की ती बिमारी वाढत जाते. बीजेपी त्या बिमारीच्या बरोबर. पद्धतीने वाढते. बिमारी या बरोबर. देशाच्या या सामाजिक वैचारिक भूमिकेला लागलेली एक बिमारी आहे. आणि आता तो महारोगाच्या लेव्हलला गेलेला आहे. म्हणजे बरोबर आहे. मोठे-मोठे काँग्रेसवाले ज्यांनी सत्ताच भोगली आयुष्यभर, ज्यांच्या सगळ्या हो. अनेक पिढ्या गेल्या, सारं कुटुंब परिवार त्याच्या सत्तेमध्ये होते. ते लोक जर म्हणत असतील, की आम्हाला समाजाचं भलं करण्यासाठी सत्तेमध्ये जायचं आहे, याला काय बोलणार तुम्ही? आणि त्याच्यामुळे हा काही गैर काँग्रेसवाद यांचा नव्हे. हा गैर ओके. काँग्रेसवाद वगैरे की त्यावेळेसचा होता ते आपल्याला माहिती आहे. पण आता आपण याचा व्यापक अर्थानं जर आपण घेतला की गैर काँग्रेसवाद म्हणजे काँग्रेस विरहित सत्ता. काँग्रेस नसलेली ओके. सत्ता. मोदी म्हणाले होते, की "मैं काँग्रेस मुक्त भारत करूंगा." तर हे मोदीचं अज्ञान आहे. मोदी या देशामधल्या विकृतीचं एक चांगलं प्रतीक आहे. त्यांना शोभणारं प्रतीक आहे. मोदींच्याकडून मॅच्युरिटीची अपेक्षा नाही करू शकत आपण. संघाच्या बरोबर. कोणत्याही मानकाकडून आपण मॅच्युरिटीची अपेक्षा करूच शकत नाही. हे मी तुम्हाला एक अरे सांगतो. बापरे! हे 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 वाक्य
हे स्टेटमेंट फार झोमणारं आहे, की संघाच्या कोणत्याच माणसाकडून आपण मॅच्युरिटीची अपेक्षा करू शकत नाही. पण विकृती बाय डिफॉल्ट येते. आहेच विकृतीतूनच त्यांची त्यांची निर्मितीच मधून आहे आणि त्यांची निर्मिती विकृती पसरवण्यासाठीच झालेली आहे. आणि मी तुम्हाला हे बरं. वाक्य माझं मी काहीतरी बोलतो म्हणून नाही. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली पाहिजे, की मी संघाच्या कॉलेजमध्येच 15 वर्ष प्राध्यापक होतो. लक्षात घ्या. बापरे! हां, त्या लोकांनी मला कधी त्रास दिला नाही हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणजे याच्यातले विरोधाभास वाटेल तुम्हाला. कधीच नाही त्रास दिला. हं. मेरिटच्या भरोश्यावर घेतलं. ओळख नाही, पाळख नाही, काही नाही. अनेक चांगले लोक त्यांच्यामध्ये आहेत. पण त्यांना याचं आतलं कारस्थान माहीत नाही ना. आतलं हो, कारस्थान हो. कुठे माहीत आहे. शहाच्या संदर्भामध्ये आता या बाबतीत नाव घेऊन बोलायला हरकत नाही ना जे बाकीचं. तर ते शहाच्या संदर्भात एकदा जेव्हा शहा अध्यक्ष झाले त्यावेळेस मी एका वकिलाकडे गेलो होतो आणि बऱ्याच दिवसांनी गेलो होतो. तिथून मग जास्त बोलत राहिलो. मग जरा काही लोक थांबले वकिलाकडे भेटायला. मग जसं बाहेर आलो त्यांनी विचारलं, "सर कसं काय चाललंय राजकारण वगैरे?" म्हटलं, "बाबा सुरू आहे." ते म्हणाले, "बाबा हे सर असं-असं झालं काय होईल?" काय होईल म्हटलं मी म्हटलं शहाच्यामुळे संघ डुबणार आता. असं म्हटल्याबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तिकडच्या त्याच एरियात गेलो होतो मी तिकडच्याच लोकांमध्ये. तर संघ डुबणार. त्या एक बीजेपीच्या नेत्याचा एक पोरगा उभा झाला तरुण. तो पोरगा त्याचा पोरगा होता. तो म्हणाला, "सर तुम्ही मला ओळखलं का? माझ्या बाबांच्या सोबत तुम्ही काम केलं. ते कॉर्पोरेटर होते आणि अशी एक शिवी दिली शहाला, की या माणसानं आमच्या याचा सत्यानाश करून टाकलेला आहे." सत्यानाश करून हे बापरे! संघाच्या लोकांना सुद्धा माहिती आहे. मोदी हो, हो. शहाच्यामुळे संघाचं जेवढं नुकसान झालं ना, तेवढं नुकसान गोडसेंनी सुद्धा केलेलं नाही. हे लक्षात घ्या. गडकरी एकदा म्हणाले होते, की गोडसेचं पाप आम्ही 50 वर्ष भोगतो आहोत. गोडसेच्या पापाची शिक्षा आम्ही 50 वर्ष भोगतो आहोत असं गडकरी म्हणाले. अर्थात गडकरी काही फार प्रामाणिक आहेत असं नाही. ते मोदीचे सोफिस्टिकेटेड हे आहे म्हणजे फिल्टर्ड मोदी आहे. गडकरी म्हणजे काय? ट्रिपल फिल्टर. असं ते प्रकरण आहे. महत्वाची गोष्ट कशी आहे, की संघाच्या बद्दल ते मी बोलत होतो ना, की संघाच्या लोकांकडून तुम्ही संस्कृतीची अपेक्षा करू शकत नाही. हे करू शकत एका नाही. संघाच्या महत्वाच्या माणसाचं स्टेटमेंट आहे, माझंही नाही आहे ते. बापरे! हां, हे आणि ज्याच्या बाकी जे रेफरन्स देणार नाही. एक दिवस आम्ही सोबत होतो. एकदा सहज त्यांनी मोदी आले होते आणि त्यात ते म्हणाले, की "सर तुम्हाला काय वाटते?" तर मला असं वाटतं म्हटलं, की भागवतांच्याकडे अतिशय 2 लोकांकडे अतिशय चांगली संधी आलेली आहे. मोदीकडे आणि भागवतांच्याकडे. म्हटलं बाबा मोदींनी हो. आपली इमेज बदलण्याची त्यांना संधी आहे. कारण ते नुकतंच सुरुवात झाली होती, पंतप्रधान झाले आणि गांधींचं नाव घ्यायला लागले होते तिकडे गेल्यानंतर तिथे पहा. आणि म्हणून म्हटलं बाबा त्यांच्याकडे संधी आहे चांगली आणि भागवतांच्याकडे बरोबर. संधी आहे. संघानं जी आतापर्यंत पापं केली म्हटलं ती आता उघड होणार आहेत. पण त्याच्या आधी जर यांनी माफी मागून जर समाजाच्या समोर गेले आणि चुका दुरुस्त केल्या, तर एक पण ते नवा कधीच होणार इतिहास नाही. हां, पण ते पण कधीच ते होणार काय नाही. म्हणाले आता तेच सांगतो ना, पण ते काय म्हणाले मी सांगतो हां. तुम्हाला. ते संघाची व्यक्ती मला म्हणाली, "सर तुम्हाला असं वाटते का, की हं. मोहन भागवतांना एवढी अक्कल आहे?" माफ करा हे शब्द हे मी कुणी जर म्हणत मी ते स्पष्ट सांगतो, बरोबर आहे. अहो म्हणे, "सर संघामध्ये कोणताही माणूस ज्याला थोडी जरी समज आहे ना म्हणे, तो माणूस संघामध्ये जास्त काळ टिकूच शकत नाही म्हणे." बापरे! हे थोडी जरी संघाच्या समज माणसाचं असेल तर. सं अगदी, ते अगदी. संघाच्या माणसाचं स्टेटमेंट आहे आणि ही गोष्ट खरी आहे. खरी सुद्धा आहे. मी केवळ त्यांच्यावर ढकलून मी हे करत नाही आहे. हे खरं सुद्धा आहे. बरोबर. कारण त्यांच्याकडे थोडी जरी हां, एकच वाक्य. सर थोडी जरी हां. दूरदृष्टी असती ना, थोडी जरी हं. दूरदृष्टी संघाकडे असते ना, तर त्यांच्याकडे फार मोठे चान्सेस आहे इतिहास घडवण्याचे. अगदी, अगदी. पण सर आता एक महत्त्वाचा प्रश्न याला धरूनच, की तुम्ही म्हणाले, की भाजपा ही विकृती आहे, संघाची विकृत मानसिकता आहे. एवढं सगळं सगळ्यांना ठाऊक असतानाही आपल्या देशातल्या परिवर्तनवादी चळवळी असतील किंवा परिवर्तनवादी चळवळीचे राजकीय नेते असतील, यांचं संघाबरोबरचं, भाजपाबरोबरचं साटोलोटो होतंच कसं? हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रातल्या समाजवादी चळवळीतले लोकं असतील, यांनी जनता पक्षाबरोबरही जाऊन पाहिलं 1977च्या काळामध्ये. नंतर आता जेव्हा अरविंद केजरीवाल सारखी एक बी टीम उभी केली होती, अण्णा हजारे सारखा एक पोपट आणून बसवलेला होता. तर त्यांच्याबरोबरही सगळ्यात आधी जाऊन तिथे अ, अ, लांगुल चालन करणारे आपल्या महाराष्ट्रातले समाजवादी सगळ्यात मोठ्या संख्येने होते. तर नेमकं यांचं बिघडतं कुठे? यांना प्रॉब्लेम काय आहे, की बिगर काँग्रेसवादाचं राजकारण करण्याच्या नावाखाली हे नेहमी भाजपाच्या चळवळीला का जातात? हां, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. यात मी थोडीशी दुरुस्ती करू इच्छितो. कसं आहे तुम्ही हं. म्हटलं, की हे समाजवादी किंवा बाकीचेच काय जातात. अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्या संदर्भात ज्या चुका झाल्या त्या केवळ राजकारण्यांच्या नाही झाल्या. मोठ्या-मोठ्या ओके. पत्रकारांच्या झाल्या. मोठ्या-मोठ्या हां. संपादकांच्या झाल्या.
मोठ्या मोठ्या बरोबर. विचारवंतांच्या हम्म. झाल्या. कारण त्यावेळेस मला अनेकांचे फोन आले. काही संपादकांचे आले, काही विचारवंतांचे फोन. सर तुम्ही केजरीवालच्या सोबत बरोबर. जा, त्याच्याकडे नेता नाहीये, तुमच्याकडे स्टेज नाही आहे, बरोबर आहे. असं मी म्हटलं तो हो, बोगस हो. माणूस आहे. याचं कारण असतं, मी एका वाक्यात त्यांना सांगितलं होतं, एका हम्म. वाक्यामध्ये, की जो माणूस म्हणत असेल अण्णा हजारे आणि केजरीवाल, की एक लोकपाल आल्याबरोबर देशामधला 80% भ्रष्टाचार खतम होऊ शकतो. हो, हो, हो. त्या माणसाच्या बुद्धीबद्दल किवच करावी लागेल त्याने तुम्हाला. कीवच करावी लागेल, कीवच बरोबर आहे. करावी पण हे लागेल. आमच्या संपादकांना का नाही समजलं? बरोबर आहे. हे आमचे संपादक का गेले? मोठे-मोठे नावं नाही सांगत मी आता, जाऊ द्या. तर ते आमच्याकडे वैचारिक राजकीय ज्याला राजकीय शहाणपणा आमच्या समाजामध्ये अजून 1% सुद्धा आहे असं मला वाटत नाही. विचारवंतामध्ये सुद्धा. मी सामान्य माणसाचा विचार नाही करत. सामान्य बरोबर. माणसाबद्दल बोलत नाही आहे मी. हो, संपादकांच्या हो. मध्ये ते नाही. प्रॅक्टिकल अप्रोच बरोबर. राजकारणामध्ये जो पाहिजे आहे, जो गांधीजींकडे हं. होता. जो बरोबर. गांधीजींच्याकडे होता किंवा धार्मिक आणि विद्रोहाचा बॅलन्स जो आपल्या गाडगे महाराजांच्याकडे होता, तुकडोजी महाराजांच्याकडे होता. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. गाडगे महाराजांचं उदाहरण मी कशासाठी देतो किंवा तुकडोजी महाराजांचं उदाहरण कशासाठी देतो, की ते एकीकडे देव करायचे. म्हणजे देवाचं हं. नाव घ्यायचे. देव करायचे नाही. देवाचं नाव घ्यायचे, पण देवावरच प्रहार करायचे. धर्माचं नाव बरोबर, घ्यायचे, पण बरोबर. धर्मावर प्रहार करायचे. हा जो धर्मावरच बॅलन्स आहे, प्रहार करायचे. बरोबर आहे ना. तेवढा तर प्रहार आमच्या पुरोगामी विचारवंतांनी सुद्धा केला नाही आहे, असं असं पाहिलं तर. आणि या नाही लोकांचे केले, खूप नाही आहे. केले. गांधी महाराजांचे खूप आहे आणि बरोबर. असो, मुद्दा थोडासा भरकट आहे. मुख्य मुद्दा कसा आहे, हं. की राजकीय हे जे नेते होते की नाही, यांची वैचारिक प्रगल्भता आणि वैचारिक प्रामाणिकपणाच्या बद्दल जरा फार दुष्काळ आहे. मी समाजवाद्यांच्या अगदी, सोबत अगदी. काम केलं. समाजवाद्यांच्या हो. सोबत का नावं घेऊन सांगू शकतो मी म्हणाल तर तुम्ही. अनेकांची सांगा, नावं तीच पाहिली. सांगा. हां, मी नाही, सांगतो नावं तुम्हाला. घेऊनच सांगा सर. हां, नावं घेऊनच हं. सांगतो मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे माझं वैयक्तिक आहे म्हणून हे समजू नका त्याला. हां, हां, पण हां. तुम्ही ते तपासून घ्या. हां, ठीक आहे. हो, हो. मुख्य मुद्दा कसं मृणाल गोरे, हं. मधु दंडवते महाराष्ट्राचं आपण उदाहरण हे घ्यायला गेलो. बरं. बरोबर आहे. हां, हं. महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायला गेलो. ह्या लोकांनी एक मोर्चा संभाजीराव पवार अध्यक्ष झाले होते. बाकीची उदाहरणं देत नाही कारण थोडंसं येईल. संभाजीराव पवार अध्यक्ष झाले होते. त्यांनी एक मोर्चा काढला होता. व्ही-पी सिंग पंतप्रधान पदावरून गेलेले होते. बरोबर आहे. मी त्यावेळी जनता दलात हं. होतो. कारण मी मंडल आयोगाच्या बरोबर. एमसीवरती जॉइन केलं होतं जनता दलाचं. ठीक आहे. हो. आपल्या मुंबईच्या सभेमध्ये मला एक सांगा, की व्ही-पी सिंग तुमचा प्रमुख नेता आहे. व्ही-पी सिंग प्रमुख नेता मुंबईत आहे आणि स्टेजवर येण्याच्या आधी तुम्ही मोर्चा सुरू करू शकता का? मोर्चाच्या ठिकाणी येण्याच्या आधी सुरू करू शकता का? नाही, या नाही. लोकांनी करून टाकलं ना, म्हणजे कसं आहे, की नेत्याला कसं डॉमिनेट करायचं? ओके. नेत्याला बरोबर, म्हणजे बरोबर. व्ही-पी सिंग राहिले बाजूला आणि हेच आपले नवरदेव झाले, नाचायला लागले. लक्षात आलं की नाही? आणखी आतल्या गोष्टी मला म्हणजे मी युवाचा प्रदेशाध्यक्ष होणार त्यावेळेस व्हायचा होतो. बरोबर आहे. तर माझं हं. नाव अडवण्यासाठी त्यांनी केलं ते जाऊ द्या. तो इतिहास वेगळा आहे. पण ते काय म्हणाले, जेव्हा माझं वय 35च्या वर झालं ना, तेव्हा मग मधु दंडवते यांनी असं स्टेटमेंट केलं मुंबईच्या एका सभेमध्ये, की 35 वर्षाचं वय झालं, की त्यांनी पद सोडले पाहिजे. हां, तर बरोबर. मग दुसऱ्या सत्रामध्ये मी बोलताना मी म्हटलं, की नानांनी फार चांगली सूचना केलेली आहे. माझं वय 2 वर्षांनी मोठं झालेलं आहे, तर मी पद सोडायला तयार आहे. पण मी नानांना एक आठवण करून देतो, की 60 वर्ष झाल्यानंतर राजकारण सोडलं पाहिजे, असंही एका मोठ्या नेत्याचं स्टेटमेंट आहे. तर नानांनी त्याचा हं. विचार करावा. चूप राहिले ना. इमानदार असेल तर त्यांनी म्हटलं असतं, की वाकुळकरनं म्हटलं, पाठ चुपटली असती आणि सांगितलं असतं, की "चल तूही छोड, मैं भी छोड़ देता हूँ." तर हे याच्यासारखं झालं मोदीसारखं ना भागवतासारखं झालं ना 75 झाले म्हणजे अडवाणी तुमचे 75 हे झाले की मग रिटायर व्हायचं. ते काही रिटायर व्हायचं नाव घेत नाहीयेत. आपण रिटायर बघा व्हायचं नाव घेत. या हां. समाजवाद्यांचा ढोंग मी सांगतो पुन्हा एक ढोंग. समाजवाद्यांचा ढोंग सांगतो. ज्यावेळेस लालूंच्या वरती चारा घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. हां. त्यावेळेस महाराष्ट्रातली ही जी पार्टी होती जनता दल, त्यातले समाजवादी हं. सगळे लागूच्या विरोधामध्ये. त्यावेळेस मी बरोबर. युवाचा अध्यक्ष होतो. त्यावेळेस मी प्रदेश युवा जनता दलाचा अध्यक्ष होतो. माझं झालं याच्याशी भांडण. मी सभेमध्ये यांना विचारलं, "तुम्ही जर म्हणताय की लालूंनी घोटाळा केला तर केला असेल, नसेल केला ते म्हटलं आपण ठरवू शकत नाही. थोडेफार पैसे तर राजकारणामध्ये फंड तर लागतोच. बरोबर आहे. पण बरोबर, बरोबर. लालू जर भ्रष्ट आहे, लालू काही म्हटलं राजाचा पोरगा नाही आहे.
बरोबर. लालू काय भांडवलदाराचा पोरगा नाही आहे. मग लालूच्या बरोबर. जवळचा फंड जर आला, तर तो इकडून-तिकडूनच असा जमवला असणार. मग तो फंड तुम्हाला बर इलेक्शनमध्ये घेताना लाज वाटली नाही. बरोबर, बरोबर. लालूचा आलेला फंड म्हटलं घेताना तुम्हाला लाज वाटली नाही. आता लालू अडचणीत आहे, तुम्ही त्याच्या विरोधात जाता. हे कुठलं हं, बरोबर आहे ना? तर बरोबर. हे हं. हे कसं दुटप्पी लोक होते आणि त्याच्यामुळे लालूंना या अरे! लोकांनी विचार केला. बरं. 5 बरं सर, हां. हां, मी एका प्रश्नाकडे येतो, महत्त्वाच्या प्रश्नाकडे, की बघा जसं आता बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झाला. ममता बॅनर्जी सत्तेत येण्याआधी तिथे डावे पक्ष होते. डाव्या पक्षांबरोबर काँग्रेसने कसं का होईना पण जुळवून ठेवलेलं होतं. कधी सरकारमध्ये, सरकारच्या बाहेर आणि डावे पक्षही काँग्रेसला बरोबर वठणीवर आणायला बिलकुल मागे-पुढे पाहत नव्हते. आपण पाहिलेले 2004 ते 2009च्या या कालावधीमध्ये डाव्या पक्षांनी आपल्या देशाची लोकशाही आणि अर्थकारण अतिशय व्यवस्थित ठेवण्यामध्ये प्रचंड मोठी भूमिका निभावलेली होती. पण बंगालमध्ये डावे पक्ष हटत नाही हे भाजपाला कळालं. तर त्याच्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जींना आय गेस 1997च्या आसपास त्यांच्यातल्या असंतोषाला जरा त्यांनी खतपाणी घातलं आणि कधी काही काँग्रेसमध्ये मातब्बर नेत्या असलेल्या ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसकडून वेगळ्या झाल्या. आता मध्ये ही 30 एक वर्ष निघून गेली. आता बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झालाय आणि तिथे भाजपा आलेली आहे. सेम पॅटर्न तामिळनाडूमध्येही तुम्हाला दिसतोय का? जसा आता टीव्हीके हा पक्ष काढून एका वर्षामध्ये तिथे तो थलपती विजय सत्तेवर येतोय आणि तुम्हाला असं वाटतंय की जे बंगालमध्ये झालं तेच द्राविडी राजकारण संपवण्यासाठी टीव्हीके ही बी टीम म्हणून समोर येते? हा एक प्रश्न आणि त्यासोबतच आपण नेहमी बी टीमचा विषय आला तर आपण राजकीय पक्षांना गृहीत धरतो, पण त्याच वेळेला आपण विसरून जातो की ज्ञानेश कुमारचं इलेक्शन कमिशन असेल किंवा ईडी असेल, सीबीआय असेल, तिथली पोलीस यंत्रणा आहे, तिथले भ्रष्ट प्रशासनिक अधिकारी आहेत. या बी टीमवर पण आपल्याला बोलायचं आहे. तर हे 2 प्रश्न तुमच्यासाठी सर. बिलकुल. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ही जी मेन बी टीम आहे त्यांची न्याय व्यवस्था आहे. कारण हे बघा, हॅकिंगच्या वरती माझा विश्वास नाही एक गोष्ट शॉर्टमध्ये. हं, पण दुसरी गोष्ट हं. जसं बूथ कॅप्चरिंग ज्या पद्धतीनं जुनं वेगळ्या पद्धतीनं व्हायचं ते आता वेगळ्या पद्धतीनं होते. ते होऊ आता शकतं. डिजिटल पद्धतीने होतंय. आता डिजिटल पद्धतीनं होते, बरोबर आहे. तिथला जो तुमचा हां, काउंटिंग अधिकारी आहे, तो वोटिंगवाला आहे, त्याच्यात तुमचा तो बूथवाला जो प्रतिनिधी असतो, त्याला धमकवलं जाते, त्याला खरेदी केलं जाते आणि अमित शहा हे तर मॉडेल सगळ्यांना माहीत आहे. जज लोयाचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे आणि जज लोयाचा जो प्रभाव आहे, त्या प्रकरणाचा जो प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे अमित शहाचं जे व्यक्तिमत्व या देशाच्या मानगुटीवर बसलेलं आहे, लोकशाहीच्या मानगुटीवर बसलेलं आहे, तर ते हां. भूत काही सोडत नाही कुणाला आणि या सगळ्या साम, दाम, दंडभेद या पद्धतीनं खरेदी केलं जाते. बरं निवडणुकीचं काय असते, बाकी काय झालं हे नाही. एकदा पत्र तुम्हाला मिळालं, हे विजयी झाले, हो. की मग तुम्ही किती कंप्लेंट करत बसा. त्याला काही अर्थ नाही. तुमची न्याय व्यवस्था ओके. नाही, निवडणूक आयोग नाही, काही नाही. आणि ही निवडणूक हं. आयोगाचं आपण पाहिलं, न्याय व्यवस्थेचंही पाहिलं, बंगालच्या लाखो म्हणजे करोडोच्या जवळपास मतं कमी केली. 97,000 हो, की हो. 93,000 काहीतरी आहे. 93,000 नाही 91 लाख मतं कमी केली आहेत. हा सरकारी आकडा आहे. पण वास्तवात अनेक पत्रकारांनी असं सांगितलं, की तो आकडा 90 लाखाचा नाही, 91 लाखाचा नाहीये. तो साधारण 2-2.5 कोटींचा आकडा आहे. म्हणजे विचार करा, बरोबर आहे. आणि सुप्रीम कोर्ट काय म्हणते या बाबतीत? इस बार नहीं दिए तो क्या होता है? अगली बार दे दो. बरोबर आहे. अभी वोटिंग म्हणजे नहीं किया तो सुप्रीम क्या कोर्ट सुद्धा बी टीम आहे. बरोबर आहे की नाही? हे आहेच. बी टीम म्हणजे त्यांचेच आहे. त्यांनी सोडलेलेच लोक आहेत हे. आणि महत्त्वाची हां, गोष्ट कशी आहे, की म्हणजे तुमचे सगळे रस्ते त्यांनी बंद करून टाकले. एक वरचे रस्ते जे सगळे आहेत, तुम्ही जिथे-जिथे मागू शकता न्याय, ते सगळे बंद करून टाकले. पत्रकारिता आता सगळी झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे. हमारे बात. आता हो. मुख्य मुद्दा मग हे जे पक्ष आहेत यांचे, या पक्षांच्या बेईमानीच्या संदर्भामध्ये अनेक याच्यात ममता बॅनर्जींनी अनेकदा बीजेपीच्या त्याचं सरकारमध्ये होत्या बीजेपीच्या सोबत आणि काँग्रेसवरती रागच होता त्यांचा. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी अनेकदा बीजेपीच्या फेवरची भूमिका घेतली. म्हणजे अनेक याच्यामध्ये जाऊ द्या. मुख्य मुद्दा कसा आहे की आता आपण विजय थलपतीच्या संदर्भात जे बोलतो, तो विजय थलपती हा एक अपघात तर नाहीच म्हणता येणार. ते पद्धतशीरपणे फुलं एक प्रोजेक्ट केलेलंच मॉडेल आहे. याच्यात वाद नाही. किती प्रमाणात असेल हे माहीत नाही. केजरीवाल थोडंसं वेगळं इंटेलेक्चुअल लेव्हलचं मॉडेल होतं. हे इमोशनल लेव्हलचं मॉडेल आहे आणि मग बीजेपीला कोणीतरी पाहिजे असतो. कुणीतरी पाहिजे असतो. त्याने तो पकडला असं म्हणतात लोक. आता मला अधिकृतपणे हे सांगता येणार नाही. पण विजय थलपतीकडून फार काही अपेक्षा करता येत नाही एवढं मात्र नक्की आहे. कारण असं बरोबर. त्यांनी जे काही दिलं, त्यांनी कोणता विजय मानला तुम्ही सांगा बरं तुम्ही?
कोणताही विचार नाही आहे. मैं ये दूंगा, Right. मैं वो दूंगा, मैं इतना सोना दूंगा, उतना सोना दूंगा, शादी में मदत करूंगा. या हे काही विचार असू शकत नाही. हेच मॉडेल याचं बरोबर. होतं. आता आता हे सगळं आहे. त्याच्यामुळे तो आता मात्र तो काँग्रेसच्या बाजूचा आहे. त्याचे वडीलही काँग्रेसच्या बाजूचे आहेत असं म्हणतात. बरोबर आहे. आणि त्यांनी ऑफरही दिलेली आहे. काही दिवसासाठी याला वापरलं जाईल, खेळवलं जाईल. जसं शिवसेनेचा विकास कसा होत गेला 88 पासून. त्याच्या आधी शिवसेना हं. होती. पण शिवसेनेचा विस्तार जो झाला तो 88 पासून झाला. बरोबर. त्याच्या आधी मुंबई, ठाणे आणि पुणे एवढंच होतं. हां, एवढंच हां, हां. होतं. त्या 2 महापालिकांपुरतच शिवसेना मर्यादित होती. बरोबर आहे. हं. त्याच्यानंतर शिवसेना कशी वाढली? रीडर्सचं जे प्रकरण आलं आणि महाराष्ट्रात हं. दंगे झाले. बरोबर. हां. रीडर्सचं प्रकरण झालं आणि महाराष्ट्रात दंगे झाले आणि मग शिवसेना तिथून वाढत गेली. हे सुद्धा समजून घेण्यासारखं आहे हां. त्याच्याबद्दलही नंतर हो. कधीतरी बोंबेल आपल्याला. हां. अनेक हो, आमदार तर हो. असेच झाले, कुणी बीडी फुकणारे, तर कुणी हे करणारे, तर कुणी काय करणारे. तर तो एक सामाजिक याचा फार मोठा वेगळा हे आहे बरं. तो एक वेगळा पैलू आहे, की बरोबर. नाही शिवसेनेमध्ये मी मी नेहमी नेहमी बोलतो सर, की शिवसेनाचं जेव्हा ते पक्षाची फाटाफूट झाली होती, 40 आमदार निघून गेले होते. हो, ते 40 हो. आमदार जेव्हा त्यांच्या खऱ्या कॅरेक्टरमध्ये आले ना, त्यावेळेला मला डोक्याला हात मारून घ्यायची वेळ आली, की शिवसेनेने असले फालतू लोकं मोठे केले. हे खरंच कळायलाच मार्ग नव्हता. हो बरं सर, प्लीज. आता हे गायकवाडचं प्रकरण आहे. तिथं चांगलं मॉडेल आहे. टॉवेलवाला गायकवाड. टायर ट्रॉवेलवाला गायकवाड, बरोबर आहे की नाही? तर हे हां. हे जे अशा लोकांना यांनी मोठं केलं. ते या पापामध्ये उद्धव ठाकरेही आहेत ना. ठीक आहे, उद्धव आहेतच, ठाकरेंचा आहेतच. 100% आहेत. बरोबर आहे की नाही? एक चांगला हां. पैलू उद्धव ठाकरेंचा असा आहे, की आपले लोक करून गेले असं दिसल्याबरोबर त्यांनी राजीनामा देणं ताबडतोब आणि ते सीएम हाऊस खाली करणं, वर्षा खाली करणं, सामान हं, बांधणं, हे जे दाखवलं आणि कोरोनाच्या काळात बऱ्यापैकी काम केलं. ते काही फार हं. मॅच्युरिटीनं वागले नाहीत, पण तरी बरं काम केलं. हां, तर त्या हो. हिशेबानं त्यांच्याबद्दल एक सहानुभूती त्यागामुळे आपला देश कसा आहे मी सांगतो तुम्हाला. राइट. त्यागाच्या बाबतीमध्ये प्रचंड इमोशनल आहे. त्याग हो, दिसला की हो. तो बरोबर आहे ना. आणि उद्धव हो. ठाकरेचं कधी नाही एवढं. मी तुम्हाला सांगतो, मी जिल्हा प्रमुख असताना उद्धव ठाकरे तर नव्हतेच. नंतर आले. हां, म्हणजे राज ठाकरे त्यावेळेस ॲक्टिव्ह होते. हां, ठीक आहे. राज ठाकरे ॲक्टिव्ह होते. विद्यार्थी सेनेचं ते काम करायचे. पण मुद्दा असा आहे, की मी असताना दलित हा शब्द सुद्धा उच्चारणं शिवसेनेच्या स्टेजवर कठीण होतं. हं, हं, ही हं, हं, फॅक्ट हं. आहे. मी ओके. जेव्हा म्हणजे पाक्षिक काढतच होतो. एक मला दैनिक पेपर साध्य दैनिक काढण्याचा विचार होता. त्याच्यासाठी शुभेच्छा घेण्यासाठी मी बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो. त्याच्यात शब्द होता निवेदनामध्ये, की दीनदलितांच्या हं. असा शब्द होता. बाळासाहेब ठाकरेंनी शुभेच्छा देताना मला काय विचारलं माहीत आहे? हे काय? काय म्हणे दलित, हे काय म्हणे दलित. तर मी म्हटलं, साहेब दीनदलितांच्या, दुःखितांच्या अशा अर्थानं आपण वापरतो तो शब्द. नाही म्हणे तो हां, हां, चालणार हां. नाही. दलित हा शब्द काढला पाहिजे. तो काढून आणा, तर मी शुभेच्छा देणार, नाही तर नाही देणार. बापरे, बापरे, बापरे! हे इतकं फॅक्ट इतकं आहे. डेंजर होतं. हे फॅक्ट आहे. हां, गंमत पुढची अशी आहे, की मी दलित हा शब्द काढला नाही. हां. शुभेच्छाही घेतल्या नाहीत. विषय तोही नाही. मुद्दा मुद्दा कसा आहे, इतकं कट्टर जिथे दलित हा शब्द जो होता, बरोबर आहे ना? हं, आणि हं. मुस्लिमांच्या बद्दल तर सांगायलाच नको. लांडेच म्हणायचे बाळासाहेब ठाकरे तर नेहमी लांडे न काय हो, काय हो, हो, बोलायचे. हो. तो समाज सुद्धा दलित आणि मुस्लिम समाजानं या महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे उद्धव ठाकरेवरती एवढं प्रेम केलं, की तर कुणावर केलं हो. असेल मी तुम्हाला. हे आपल्याला नाकारता हो, येणार हो, नाही. हो. पण पुन्हा त्यांनी सावरकरमध्ये आणून तेही गमावलं. हो, हो, हो. काही गरज नव्हती खरं म्हणजे, बरोबर आहे ना? नव्हती, आणि नव्हती. म्हणून कारण यांचे वास्तविक तुम्हालाही माहिती आहे, की सावरकर आणि संघाचं हे दुश्मनीच होती. म्हणजे ते नाहीच आहे ते. ते एका विरोधकच होते ना ते. संघाने हो, हो, हो. सावरकर आजही आहेत. नाहीतर मग आज आहे. सावरकरांना भारतरत्न का दिला नसता यांनी? का दिलं? एक्झॅक्टली. एका झटक्यात द्यायला हां, पाहिजे. हां, हां. नाही तर म्हणजे 77 मध्ये सुद्धा सत्तेत आलेले होते. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि मग 2014 पासूनही 96लाही सत्तेत आले, 99लाही आले, 2014 पासूनही आलेले आहेत. मी तर खरं असं म्हणेन म्हणजे सावरकर या विषयावर आपण एक वेगळा एपिसोड केला पाहिजे. पण मी खरं तर असं म्हणेल, की काँग्रेसच्या काळात सावरकरांचा प्रचंड सन्मान झाला आणि भाजपाच्या काळात भाजपाच्याच लोकांनी सावरकरांचा जमेल तितका अपमान केलेला आहे आणि एवढं त्यांची केलं. कॅरेक्टर असॅसिनेशन हा शब्द आहे इंग्रजीमध्ये सर. तर हो, हो. कॅरेक्टर असॅसिनेशन याच भाजपाच्या आणि संघाच्या लोकांनी सावरकरांचं सगळ्यात जास्त केलंय आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारांना हे मात्र काही लक्षात येत नाहीये. ही विकृती आहे संघाची पण. तर सर विषयाकडे परत येताना मला परत तेच एक तुम्हाला विचारायचंय,
की या ज्या बी टीम आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रशासन झालं, कोर्ट, सुप्रीम कोर्ट झालं, पत्रकार झाले, हे सगळे झाले, त्याबरोबर राजकीय पक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं? चर्चेच्या शेवट्याकडे येताना मला फक्त एवढंच विचारायचं आहे की येत्या काळामध्ये महाराष्ट्राचं आणि भारताचं एकूण राजकीय भवितव्य काय असेल? कारण भाजपा काय करतं, बी टीम तर उभ्या करतं आणि कालांतराने त्या बी टीमलाच गिळून टाकतं आणि नंतर मग तिथेच बसतं. म्हणजे आता TVK जसा तमिळनाडूमध्ये आलेला आहे, फार जास्त नाही, पुढच्या निवडणुकीत कदाचित भाजपाच त्याला रिप्लेस करेल आणि भाजपा सत्तेमध्ये बसेल. तर तुम्हाला एकूण काय वाटतं, आपण चायनाच्या पद्धतीने चाललो आहोत का? हा, बरोबर आहे. त्या पद्धतीने आपण चाललेलो आहोत. पण मला असं वाटते, की या देशामध्ये गांधी नावाचं जे मॉडेल आहे, हो, हो. गांधी हे हे बघा, एक गोष्ट तर जगाला बुद्धाशिवाय पर्याय नाही. कुणी कितीही म्हणो. शिव्या घाला तुम्ही, हो, काही म्हणा, काही म्हणा. किती मोठी असाल, काय असेल त्याची देणं-घेणं नाहीये. तुम्ही माना नका मानू. हो, पण बुद्धाशिवाय हो. पर्याय नाही, हे कोणालाही मानावंच लागेल. बरोबर आहे? बरोबर. हो, तसं हो, हो. प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये या देशाला गांधीशिवाय पर्याय नाही. प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये. ओके, हे लक्षात ओके. ठेवा. प्रॅक्टिकल हो. पॉलिटिक्समध्ये गांधीशिवाय पर्याय नाही. कारण गांधीजींनी जो समन्वय घडवून आणला ना, की भांडवलदारांच्याच विरोधात बोलायचं ना, भांडवलदारांच्याच बायकांच्या गळ्यातले दागिने त्यांच्या ओंजळीमध्ये पडायचे. हा चमत्कार हां, गांधीच हां. करू शकतो. हा बरोबर आहे, चमत्कार बरोबर. गांधीच करू शकतो. ब्राह्मण असलेल्या मोठ्या-मोठ्या लोकांच्या हातानं संडास साफ करून घेण्याचं काम गांधीच करू शकतो. तर स्वतःच्या किचनमध्ये स्वीपर काम करणाऱ्या, ज्याला आपण भंगी म्हणतो बिचाऱ्या, बरोबर आहे ना? त्या समाजाचा स्वयंपाकी आपल्या स्वतःच्या किचनमध्ये ठेवणं आणि त्याच्या हातचं अन्न खाणं, हे गांधीच करू शकतो. साधी बरोबर. गोष्ट नाहीये. आणि हो. म्हणून बुद्धानं जे म्हटलं, की स्वतःपासून सुरुवात. म्हणजे मी काही कुणाचा नाही, कुणी काही माझे नाही. तुम्ही स्वतःपासून जे काय करायचं ते करा. तर ते गांधींनी खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस, म्हणून माझ्या पुस्तकात समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत असं ते पुस्तक आहे. काही लोकांनी मला सुरुवातीला फार समतावादी हिंदू धर्म कुठून आला? अरे मग पण तुकाराम कोण होता? कसं आहे, कधी-कधी आपण फार चुकीच्या याच्यावर लढतो. आमच्या बरोबर. चळवळीमध्ये फार चुकीची ही आहे. अरे आज तुम्ही माना, त्या शब्दाचा काय काल काय अर्थ होत आहे? सनातन या शब्दाचा अर्थ काय आहे? भगवा हा रंग कुणाचा आहे? सांगा तुम्ही. सनातन हा तर बुद्धाचा दोन्ही आहे. बुद्धाचे आहेत. बरोबर आहे एक ना? सनातनो बुद्धा. बरोबर बुद्धाचा आहे की शब्द नाही? आहे. भगवा संघ हा कुणाचा शब्द आहे? आहे ते बुद्धाचा. बुद्धाचं उच्चार ना. मग हो. असं यांनी बदनाम केले म्हणून संघ तुम्ही शब्द काढून टाकणार का? संगम शरणम गच्छामी. बरोबर आहे, बरोबर आहे. तर आपण हा विचार केला पाहिजे आणि ते करणार ना, चोर नेहमी तुमच्या वेशामध्ये येणार. बंगालमध्ये पंजाबमध्ये चोरी करायला जाणारा चोर, हं. तो तसाच जाईल ना, तिथे मिसळेल त्या पद्धतीने जाईल की नाही. तर महत्वाचा मुद्दा असा आहे, की देश पातळीवरती आता राजकारणानं नवं वळण घेतलेलं आहे. आधीपासून ते सुरू होतं, पण आता त्याची गती वाढलेली आहे. आणि मधले जे हर्डल्स आहेत, लोकशाहीच्या दृष्टीनं, मानवतेच्या दृष्टीनं, सर्वसमावेशक राजकारणाच्या दृष्टीनं जे धोके होते, ते जवळ-जवळ खतम होत आहेत नैसर्गिकरित्या. कारण बीजेपी एका विशिष्ट याच्यानंतर त्यांची जी भूक आहे ती वाढल्यानंतर मग तो अजगर तो खाल्ल्याशिवाय राहत नाही. तर अजगराच्या पद्धतीनं बीजेपी एका एका पक्षाला संपवत आली, शिवसेनेपासून, अकाली दलापासून. दोस्तों, काही टेक्निकल कारणांमुळे ज्ञानेश वाकडूकर सरांसोबतचा जो संपर्क होता तो पूर्ण होत नाही. आता आपली ही चर्चा लाईव्ह असल्यामुळे मला ही चर्चा मध्येच थांबवावी लागते. पण पुढच्या वेळेला जेव्हा ज्ञानेश वाकडूकर सरांकडेचं टेक्निकल प्रॉब्लेम नसेल आणि आपल्याला व्यवस्थितरित्या बोलता येईल त्यावेळेला आपण अशी पूर्ण चर्चा करूया. मला आशा आहे की या चर्चेतून बरेचसे मुद्दे आपल्यासमोर आलेले आहेत. तरी या तांत्रिक बिघाडासाठी खरंच क्षमा करा. ही चर्चा तुम्ही पूर्णपणे ऐकली त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण तो शेवटचाच प्रश्न होता, ते शेवटचंच उत्तर होतं. मी पुढच्या वेळेला अशी चूक होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेईल. यासाठी मी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आणि चर्चा जर तुम्हाला आवडली असेल तर सगळ्यांना प्लीज जरूर शेअर करा. आणि चॅनल आवडलं असेल आपलं, ही मुलाखत जर आवडली असेल तुम्हाला, हा पॉडकास्ट आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि हाईपचं बटन दाबायला देखील विसरू नका. आणि आपल्या या कामासाठी यथाशक्ती जे काही आर्थिक सहकार्य करता येईल ते नक्की करा. धन्यवाद.